सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय। रॉयल चिंतामणी ट्रॅव्हल्सचा जालन्या नजीक भीषण अपघात झाला। या अपघातात अमरावतीच्या आदेश जैनचा जागीच करुण अंत झालाय। अमरावतीचीच रहिवाशी पल्लवी लुंगे अपघातात जखमी झाली आहे। आदेशच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे। पुण्याहून अमरावतीला ही ट्रॅव्हल्स येत होती। 29 प्रवासी या बसमध्ये होते। पुण्याहून अमरावतीला येणाऱ्या रॉयल चिंतामणी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला। बुधवारी रात्री 10 वाजता MH23W 4085 क्रमांकाची ही बस पुण्याहून निघाली। जालन्या नजीक नागरवाडी येथे रात्री 2:30 वाजता हा अपघात झाला। बस सरळ खड्ड्यामध्ये गेली। पावसाने हा खड्डा भरला होता, त्यामुळे चालकाला खोलीचा अंदाज आला नाही। खड्ड्यात गेल्याने भरधाव बस उलटली। 2 ते 3 कोलांट्या घेऊन दुभाजकावर धडकली। या अपघातात अमरावतीच्या सीताराम बिल्डिंग नजीक राहणारा आदिश जैन लोखंडेचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। वरच्या बर्थवर झोपलेल्या आदिशचा झोपेतच अंत झाला। कपडा व्यवसायी मनोहर जैन यांचा आदिश हा मुलगा आहे। पुण्यातील ट्रिनिटी अकॅडमी इंजिनिअरिंगचा हा विद्यार्थी होता। या बसमध्ये अमरावतीच्या भाजी बाजार परिसरात राहणारी पल्लवी लुंगे ही देखील होती, परंतु ती खालच्या बर्थवर असल्याने बाहेर फेकल्या गेली व बचावली। जखमी होण्यावर निभावलं। 29 प्रवासी या बसमध्ये होते, ते जखमी झाले आहेत। त्यापैकी एकाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला आहे। आदेशने अमरावतीचा त्याचा मित्र विजय याला बुधवारी रात्री फोन करून मला सकाळी घ्यायला येशील असं सांगितलं होतं। आदिश जैन हा माझा लहानपणापासून मित्र होता। तो काल पुण्यावरून निघताना अमरावतीला येत होता। त्याचा जालन्याकडे दुःख निधन झालं, ॲक्सिडेंट झाला रॉयल चिंतामणी गाडीने। तुझा मला काल फोन आला होता की 11 वाजता बसलो, 10 वाजता म्हणे सकाळी घ्यायला ये म्हणे। मी तिला घ्यायला चाललो होतो पॉवर हाऊसवर, पण मला रात्री 7 वाजता फोन आला मैत्रिणीचा की माझा मृत्यू झाला म्हणून। तर माझा भरपूर जुलक मित्र होता, तो लहानपणापासून सोबत होता। आमच्या पूर्ण मित्रांकडून, अंबागत मित्रांकडून, कॉलेजच्या मित्रांकडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली। त्याच्या परिवाराला शक्ती दे, आता त्यांचं सगळं चांगलं हो। आमच्या शेजारी राहणारा आदिश मनोहर जैन याचा काल रात्री पुण्यावरून अमरावतीला येताना लक्झरी बसचा दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा त्यात दुर्दैवी अंत झाला। अतिशय चांगला मनमिळावू मुलगा होता, आमचा शेजारी होता। त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी खूप कमी वयात चांगले कष्ट करून चांगले दिवस त्यांचे आलेले होते आणि त्याच्या वडिलाचा व्यवसाय आहे, परंतु जो काळाने त्याच्या परिवारावर जी मोठा आघात केलेला आहे तो खूप मोठा असून तो आघात सहन करण्याची त्याच्या परिवाराला ईश्वर शक्ती प्रदान करो, अशीच मी परमेश्वराची प्रार्थना करतो। गुरुवारी सकाळी 10 वाजता ही ट्रॅव्हल्स अमरावतीला पोहोचणार होती, ती जालन्या नजीक अपघातग्रस्त झाली। आदिशच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंय। आई वडिलांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा जीव गेला आहे, याची भरपाई कोण देणार? ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडने खरेदी केलेल्या तुरीपैकी 474 क्विंटल तूर चोरीला गेली आहे। 23 लाखांच्या तुरीच्या चोरी प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीतून 5 किलो धान्यही पावतीशिवाय बाहेर जात नाही, तेव्हा शेकडो क्विंटल तूर चोरीला गेली कशी? नाफेडचे व्यवस्थापक गायकी यांना गुन्हे शाखेने या प्रकरणी ताब्यात घेतलंय। 23 लाख रुपयांची 474 क्विंटल तूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून चोरीला गेली। या प्रकाराने खळबळ माजली आहे। या संदर्भात 23 जुलैला गाडगेनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, मात्र 26 जुलैला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हे शाखेच्या पथकाने प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र गायकी यांना विचारपूस करून ताब्यात घेतलाय।
सदर चोरीबद्दल एपीएमसीचे सचिव सचिन डोईफोडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तूर खरेदी झाल्यानंतर 2-3 दिवसात नाफेडने तूर वेअरहाऊसला ठेवायला पाहिजे होती. तूर मोजणी झाल्यानंतर आमची जबाबदारी नसते. यांनी किती दिवसापासून मेंटेन केलेला नाही आहे आणि किती दिवसापासून इथून माल नेलेला नाही आहे? तर कसं मध्यंतरी सुद्धा 17/5 पासून आपल्या इथं आवक घेणं चालू झालं 10/5 पासून. बच्चूभाऊ यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर जेव्हा शासनानं आदेश दिले की घरोघरी असलेली तूरबा खरेदी करावी, त्यानुसार मग 11 तारखेपासून आपल्याकडे आवक येणं चालू झाली. आपण नोंद घेतल्या आणि त्यानुसार मग लाटवाईच पूर्ण माल शेडमध्ये ठेवला कलेक्टरच्या निर्देशाप्रमाणे. कलेक्टर साहेबांचे आदेश होते तसे. आणि 17 तारखेपासून त्यांची खरेदी चालू झाली 17/5 पासून. 17/5 पासून ते आता तारीख जी आहे 24/7 या तारखेला त्यांना हे उरायलं की बा आमचा स्टॉक जुळून नाही राहिला. हे तर त्यांनी दररोजच पाहिलं ना. मग कोणत्या दिवशी गेला हे निश्चित सांगू शकते का? 400 पोते तर एका दिवशी तर काही गेले नसेल. वेगळ्या दिवशीच गेल्यानंतर त्यांनी स्टॉक मेंटेनन्स करणं गरजेचं होतं. हे न केल्यामुळे त्यांचीच जबाबदारी होती आणि त्यांच्या चुकीमुळे हे झालं. आतापर्यंत त्या नाफेड व्यतिरिक्त इतर व्यापाऱ्यांचा माल चोरी गेला, 1-2दा चोरी पकडलं गेलं, तर त्यानंतर आपण काही उपाययोजना म्हणून काही केलं नाही का? मध्यंतरी शेतकऱ्यांचा जो काही माल गेला होता अनधिकृतपणे याच्यामधला, तर त्यांच्यावर आम्ही त्या कामगारांना किंवा त्या ज्या आरोपी होते त्यांना पकडून कोर्टामध्ये दिलेलं आहे. त्यांच्या तक्रारीसुद्धा झालेल्या आहे, 2 वेळा दिलेल्या आहे पकडून, आणि त्याच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहे. आता चोरी होऊ नये म्हणून आपण काही आणि उपाययोजना त्याच्या केल्या संदर्भात आम्ही सिक्युरिटी गार्डला वगैरे सूचना दिल्या, पत्र वगैरे दिले की याची जबाबदारी लक्ष ठेवावं, जास्तीत जास्त गस्त वाढवावी. आम्ही आमचे गार्ड पण सुद्धा लावलेले आहे. आता कसं असते, काही सुरक्षा व्यवस्था जी आहे हे मर्यादेत राहून आम्हाला करावं लागते, कारण खर्चाची मर्यादा आहे. पूर्ण 100% पूर्ण हे लावता येणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की बाजार समितीची जबाबदारी आहे. बाजार समितीने त्यांनी असं खूप ताब्यात दिला नाही की हे 100 पोते तुम्ही तुमच्या गोडाऊनमध्ये ठेवा किंवा इथे इथे ठेवा, असा एक प्रिमायसेस नाही. त्यांचे पोते असे विखुरलेले होते. जिथं मोजला तिथं ठेवून दिला, तिथं मोजला तिथं ठेवून दिला, उचलला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या या सर्व अनियमितता झाली. या गोष्टीला नाफेड जबाबदार आहे का असं म्हणता येईल का? मग पूर्ण समजा माल चोरी गेला त्याला हो, त्यांनी नियोजन व्यवस्थित केलं नसल्यामुळे बा हा प्रकार घडला. त्यांनी जर आज जे समजा आता मोजलेला माल लगेच उचलून ते गोडाऊनमध्ये ठेवून राहिले, हेच पद्धत जर सुरुवातीपासून असती तर हे झालं असतं. मे महिन्यापासून तूर खरेदी सुरू झाली तेव्हापासून येथून मालच नेला नाही व रेकॉर्डही ठेवलं नाही आणि आता एकदम 400 पोते गायब झाले. हे आता कसं लक्षात आलं? एवढ्या मोठ्या शेडमधून 400 पोते गायब झाले तर मग आतापर्यंत लक्षात आलं नाही का? 2 महिन्यात एकदाही मोजमाप झालं नाही का? असे प्रश्न सचिवांनी लावले आहेत. तूर चोरीला नाफेडच जबाबदार असल्याचा आरोपही सचिवांनी केला आहे. सर्वत्र नागपंचमीचा उत्सव साजरा होत असताना वृद्धाला सर्पाने दंश केल्याची घटना तिवसा तालुक्यात घडली आहे. शिवणगावचे हे 75 वर्षीय वृद्ध बेल तोडण्यासाठी जंगलात गेले असता सापाने दंश केला. नागपंचमीच्या दिवशीच वृद्धाला साप चावल्याची घटना घडली. तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील 75 वर्षीय जनार्दन मेश्राम हे बेल आणण्याकरता जंगलात गेले होते. बेल तोडत असताना त्यांच्या पायाला साप चावल्याने ते घाबरले. घरी आले असता नातवंडांनी दुचाकीवर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे बँकेत प्रत्येकाच्या खात्यात जमा होत आहेत, तेव्हा मेळघाटातील विद्यार्थ्यांचे 0 बॅलन्सवर खाते काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बँकांनी हयगय न करण्याची तंबीही त्यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यंदा शासनाने विद्यार्थ्यांचे गणवेशाचे वह्या पुस्तकांचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. मेळघाटमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते तर नाही, शिवाय पैसे खर्च करून खातं काढण्याची त्यांची ऐपतही नाही, तेव्हा 0 बॅलन्सवर खाते काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोणत्याही प्रकारची हयगय बँकांनी करू नये असे सक्त निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. सिटी न्यूजने धारणी तालुक्यातील पाटीदा गावात भेट दिली होती, तेव्हा त्या शाळेत 225 विद्यार्थी आहेत, मात्र केवळ 29 विद्यार्थ्यांचंच खातं काढलं असल्याचं दिसून आलं. याबाबत शाळा मुख्याध्यापकही अत्यंत उदासीन आहेत.
आता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतर तरी विद्यार्थ्यांचे खाते बँकांमध्ये निघतील व विद्यार्थ्यांचे पैसे जमा होतील अशी आशा आहे. माझी विनंती काय होतं आपल्याला, आपण वेळघाटमधले धावणी चिखलदऱ्यासारख्या भागामध्ये आपण स्वतःहून त्यांना कसं करायचं ते सांगावं किंवा त्याला झिरोमध्ये कन्वर्ट करून घ्यावं. त्यांना 500 रुपये भेटतात किंवा 400 भेटतात, त्याला तुम्ही 1000 रुपये किंवा 500चा मिनिमम रुपयाला सांगा, तुम्ही विड्रॉ कसा करणार आहे? 400 रुपये गणवेशाला भेटतात, त्याच्यामध्ये 2 गणवेश शिवायचे तर आणि ते पण विथ शिलाई आहे. शाळेचे विद्यार्थी जे आहेत झिरो बॅलन्समध्ये. पण आता हा मुद्दा बघा, हे ते शाळेच्या मुलाच्या नावाचं अकाउंट आहे, याला आपण 10,000चा जरी लावला लिमिट तरी हरकत नाही, कारण त्यात एवढा लिमिटेड पर्पजचा अकाउंट आहे. त्याला जर आपण मिनिमम बॅलन्स सांगायला लागलो तर कसं होणार? हे कोण ब्रँच मॅनेजरने त्या ठिकाणी किंवा त्या मॅनेजरचा पण नसेल, तो जो बाबू डील करतोय त्याच्या लेवलचा, पण त्याने तरी थोडा ह्याच्यात विचार करायला पाहिजे ना. तो करत नसेल तर ब्रँच मॅनेजरने सांगावं. याच्यावर काय झालं, मला फीडबॅक असा मिळतो परत. शहरातील रस्त्यांची अत्यंत दैना झाली आहे. खोल खड्डे रस्त्याला पडले, त्यात पावसाने खड्डे भरले असल्याने अपघात घडत आहेत. शालेय विद्यार्थ्यांची या मार्गावरून वर्दळ असते. नवसारी प्रभागाची ही दुर्दशा आहे. नगरसेवकांना तक्रार देऊनही याकडे लक्ष दिलं जात नाही अशी तक्रार तेथील रहिवाशांनी सिटी न्यूजकडे दिली आहे. नवसारी प्रभागातील गजानन नगरमधील रस्त्यांची अत्यंत दैना झाली आहे. या परिसरात शाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांची शालेय वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. या मार्गावर लहान मुलं पडत आहेत, अपघात घडत आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहेत. पावसाच्या पाण्याने खड्डे भरले, त्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. वाहन चालवणं तर कठीण आहेच, पायी चालणंही मुश्किल आहे. नगरसेवकांना याबाबत तक्रार दिली, मात्र लक्ष दिलं जात नाही अशी तक्रार तेथील महिलांची आहे. स्लिप झाली त्यांची गाडी खड्ड्यात. पाऊस सुरू होता, हे रोड चांगला नाही येतं. पहिले रोड चांगला करावं लागते. आमचे लेकरं खेळते खाले, लेकरही पडतात किती, गाड्या गिड्या चालू राहतात. बोला. आमच्या फिरायला गेलती, म्हातारा माणूस आहे, त्या दिवशी फिरायला गेलती तर पाय घसरला, टोंग्याला लागला. अजून आम्ही नगरसेवकाकडे सगळे चक्रा मारत आहे, पण ते दुर्लक्षच करत आहे. म्हणजे ग्रुप म्हणून गेलो आम्ही 4-5 पूर्ण कॉलनीतले गेलो, पण ते काय म्हणते लुबना मॅडम त्यांच्याकडे जाऊन आलो. नंतर मग कोणते नवीन जे आहे ना हिवशेवै की काय ते दौरे आणि ते जावरे वगैरे त्यांच्याकडे 2-3दा आम्ही जाऊन आलेलो आहे, पण त्यांनी काही अजून दखल घेतलेली नाही आहे. मग आम्ही ठरवलं की बा आता बाहेरच पावळे हे घ्या आणि आपणच करू. दररोज गाडी घेऊन जाते, तिथं गप्पन पडली, किती वेळा जाऊ नगरसेवकाच्या घरी, आज येतो उद्या येतो, एकही नगरसेवक येत नाही. किती वेळा जायचं आम्ही, हो तर दररोज करतात. फोन नंबर दिले, उचलतही नाही. कधी म्हणतात हो आणलंही, म्हणतात मुरुम टाकले म्हणे मुरुम, आणि याचे पत्ता नाही अजून. सगळे रोड झाले, आमचाच रोड नाही होऊन राहिला. टॅक्सेशन भरा, हे भरा, ते भरा, सगळं आम्ही नील आहे आमचं. मुरुम वगैरे आला तर ठीक, हो ना, नाही तर आम्ही महानगरपालिकेत जर दखल नाही घेतली तर आम्ही पोटेकडे पण जाऊ शकतो. स्थानिक महिलांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्या आहेत. रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं नाही तर आम्ही स्वतः मुरुम टाकू अशी तंबीही येथील महिलांनी दिली आहे. आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. परमपूज्य प्रभा कवरजी व आनंद ऋषीजींचा जन्मदिन साजरा करण्यात आला. यावेळी 65 यंत्र जपाचं आयोजन करण्यात आलं. जपामध्ये सहभागी झालेल्यांना उपहार देण्यात आले. समाज बांधवांना महाराज साहेबांनी मार्गदर्शन केलं. परमपूज्य प्रभा कवरजी व आनंद ऋषीजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त जैन स्थानक येथे 65 यंत्र जपाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात परमपूज्य गुरुवर यांनी प्रवचन दिलं. आदी ठाणा 8 जपमध्ये उपस्थित झालेल्या व्यक्तींना उपहार देण्यात आले. जन्मदिनानिमित्त 23 जुलै 25 जुलैला सामायिक पंचरंगी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. परमपूज्य किरण सुधाजी महाराज साहेब, परमपूज्य विशाल प्रभाजी महाराज साहेब, परमपूज्य प्रज्ञाजी महाराज साहेब, परमपूज्य प्राची श्रीजी महाराज साहेब, परमपूज्य प्रसन्न श्रीजी, परमपूज्य संस्कृतीजी महाराज साहेब, परमपूज्य स्वीकृती श्रीजी यांनी प्रवचन दिले. या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. और इस विधा के अंदर जिन्होंने नंदन बनाने का कार्य किया, यहाँ के जय जय प्रतिनिधि के उपकार है. इधर संस्कार देने वाली मेरी गुरु माता
पूज्य प्रभाकर जी महाराज साहब के इधर बहुत संस्कार है, इन्होंने यहाँ संस्कार दिए और वे संस्कार आज फल है, फूल है, हमारे ऊपर भी संस्कार है। सभी पुण्य भैया का अनंत अनंत उपकार है। लगभग 40 शिष्यों को दिशा दी और 8 संतों को जिन्होंने तैयार किया। कोटा संप्रदाय के अंदर संतों की श्रृंखला में यूं आगे बढ़ी, 8 संत जिन्होंने तैयार किए। कीर्ति मुनि जी को तो आपने देखा है, महान तपस्वी कीर्ति मुनि जी। सागर मुनि जी आज हमारे बीच नहीं है, सागर जी का नाम था, वैसे सागर के समान गंभीर और विष्णु मुनि जी आदि खाना दो। विवेक मुनि जी जो तेरे के लिए तपस्या करते हैं, 5 खाने से दिखता चातुर्मान, आज औरंगाबाद है, विष्णु मुनि बेंगलोर है, और कीर्ति मुनि जी माता माधर गाँव है। ये सभी संतों को तैयार करने वाले मेरे पुण्य में है। गौरव मुनि, विवेक मुनि औरंगाबाद है। ऐसे सभी संतों को तैयार करके, हम सबको तैयार करके पूरी में हमारे पिता हो गए। आज उनका जन्मदिन है, उनके जन्मदिन के निमित्त उनके जीवन से हम कुछ तो भी शिक्षा समझने की भूमिका। जब दीक्षा की बात 23 साल के बाद लोनार वाले पूज्य माता के चरणों में गए और कहे माता हमको लोनार चातुर्मास करना है, बहुत दिन हो गए, अब आपको हमारे आपकी जन्मभूमि पर चातुर्मास करना है। उस समय लोनार की स्थिति कुछ। जैन श्वेतांबर दादावाडी संस्थान व जैन वर्धमान स्थानक द्वारा रुची बोथरा यांचं स्वागत करण्यात आलं। रुची बोथरा यांनी गुरुवारी 8 तप पूर्ण केले आहेत। त्यांच्या मातोश्री मंजू बोथरा यांनी 9 तपांनी स्वागत करून पच्चखान केलं। चातुर्मासानिमित्त जप तप पूजा अर्चना केले जात आहेत, व्रत वैकल्य केले जात आहेत। रुची बोथरा यांनी गुरुवारी 8 तप पूर्ण केले आहेत। त्यांच्या मातोश्री मंजू बोथरा यांनी 9 तपांनी स्वागत करून पच्चखान केलं। यावेळी जैन श्वेतांबर दादावाडी संस्थान व जैन वर्धमान स्थानक द्वारा माला फेरून त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी करुणादेवी व राखी कोचर, प्रकाश भंडारी यांनी शब्दसुमनांनी स्वागत केलं, आभार व्यक्त केले। समारोहाला उपस्थित अतिथींचं संघाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। यावेळी महिला व पुरुष भाविक उपस्थित होते। जिन शासन का शासन का श्रृंगार है, आत्मा का हार है। इस तप के माध्यम से हम अपने भीतर के जो विजातीय कर्म हैं, जो विभाव परिणाम हैं, उन विभाव परिणामों को निकालने का प्रयत्न इस तप के माध्यम से करें। शरीर को दंड देना, शरीर को तकलीफ देना, शरीर को पीड़ा देना, ये तप का उद्देश्य नहीं है। शरीर तो एक माध्यम है, जैसे दूध को गर्म करने के लिए तपेली एक माध्यम है, वैसे ही इस शरीर को, इस शरीर के माध्यम से हम अपने भीतर के कचरे को, कर्म रूपी कषायों को निकालने के लिए शरीर का माध्यम लेते हैं। इसलिए ये तप हमारे जीवन में आवश्यक है। इच्छा निरोधा तपः, इच्छा के निरोध को भी तप कहा है। इच्छा के निरोध को भी तप कहा है। तप के माध्यम से हम अपनी इच्छाओं का निरोध कर सकते हैं। खाने की थाली में बैठे हैं, उस समय हमारे भीतर में मनपसंद के भाव ना आए, खाने में राग द्वेष के परिणाम ना आए, इसको भी तप कहा है। वडा येथे श्री इंद्रशेष बाबांच्या दरबारात नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला। नागपंचमीनिमित्त 2 दिवसीय कार्यक्रमात भजन पूजन महाआरती करण्यात आली। समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन हे उत्सवादरम्यान करण्यात येतं। गर्दी असल्याने अनुचित घटना घडू नये या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त येथे लावण्यात आला। वडा येथील श्री इंद्रशेष बाबांच्या दरबारात नागपंचमी उत्सव साजरा होतोय। 2 दिवसीय उत्सवाचं आयोजन येथे करण्यात आलं आहे। या ठिकाणी श्री इंद्रशेष बाबांची समाधी आहे व भगवान शेषनारायणाची भव्य मूर्ती आहे। नागपंचमी निमित्त येथे भजनाचं आयोजन करण्यात आलं। टाळ मृदंग ढोलकीच्या नादात नागपंचमीचे गीत सादर करण्यात आले। Guru
मंदिरामध्ये महिला पुरुषांनी महाआरती केली. मंदिरा बाजूलाच तलावाशेजारी वारुळ आहे. या वारुळाजवळ नागरिकांनी पूजा अर्चना केली, नारळ फोडले. नागपंचमी निमित्त परिसरात नारळ, शेंदूर, गुलाल, फुलांची दुकानं सजली होती. पालखी दिंडीचंही आयोजन येथे करण्यात आलं आहे. तसंच 2 दिवसीय महाप्रसादाचंही आयोजन आहे. महाराष्ट्रभरातून नागरिक येथे दर्शनाला येतात. 28 जुलैला तीर्थ विसर्जन सोहळा होणार असून गोरगरिबांना वस्त्रदान, मिठाई वाटप करण्यात येत आहे. वरळी या विशेष संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरा करत आहे. येथील विश्वस्त मंडळ वतीने नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण जाणून घेऊया त्यांची ओळख की यावर्षीसुद्धा त्यांनी कोणकोणते कार्यक्रम. दरवर्षीप्रमाणे इंद्रशिवराव दरबारमध्ये फार भव्यदिव्य असा 2 दिवसीय यात्रा महोत्सव संपन्न होत आहे. आजच्या दिवशी इंद्रशिव बाबांचा संपूर्ण महाराष्ट्रातून जो भक्तवर्ग आहे तो या ठिकाणी दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी येतो. या ठिकाणी आपण जे बघत आहे इंद्रशिव बाबांचे तपस्वी संत एक इंद्रशिव बाबा आहेत, त्यांची समाधी आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला बाबांच्या समाधीवरचं नारळ वाटप केले जाते आणि त्या नारळाचा घरी कळस मांडल्यानंतर लोकांना त्याचे अनुभव येतात. आज आणि उद्या मिळून कमीत कमी जवळपास 15,000 ते 20,000 लोकांचं अन्नदान या दरबारमध्ये नागपंचमी यात्रा उत्सवानिमित्त होणार आहे. उद्याला महाप्रसाद आहे. महाप्रसादामध्ये तीर्थविसर्जन सोहळा राहील, दिंडी पालखी राहील बाबांची आणि येणाऱ्या सर्व गोरगरिबांना दरवर्षीप्रमाणेच नवीन वस्त्रांचं वाटप आपल्या दरबारमध्ये होणार आहे. शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालाय. रस्त्याच्या मध्ये जनावरं ठाण मांडतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अपघातांची ही शक्यता बळावते. मध्यंतरी मनपा आयुक्तांनी याबाबत सक्त निर्देश काढले होते. रस्त्यावर जनावरं मोकाट सोडणाऱ्या नागरिकांना मनपा आयुक्तांनी जनावरांची नोंद करण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा जनावरं जमा केल्या जातील अशी तंबीही मनपा आयुक्तांनी दिली होती. मात्र या जनावरांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे. कारण मोकाट जनावरांचा सुळसुळाट जैसे थे आहे. रस्त्यातच जनावरं बसकण मारतात, त्यामुळे अपघातांची शक्यता बळावते, वाहतुकीला अडथळा होतोय. जय माता दी सेवा समिती, परतवाडा अग्रवाल युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती ते वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर यात्रा काढण्यात येते. 28 जुलै रोजी नया अमरावती रेल्वे स्टेशन अकोली येथून शुभकामना व बिदाई समारोह आयोजित करण्यात आलाय. यात्रेचं यंदाचं हे 5वं वर्ष आहे. 18 डब्यांची ही ट्रेन असून 1300 यात्रेकरूंसह ही यात्रा 4 ऑगस्ट पर्यंतची आहे. जय माता दी सेवा समिती, अग्रवाल युथ क्लब परतवाडा आणि दैनिक अमरावती मंडल व दैनिक मातृभूमी यांच्या मीडिया पार्टनरशिपमध्ये लागोपाठ 5व्या वर्षी उद्या 28 तारखेपासून वैष्णोदेवीची विशेष ट्रेनद्वारे यात्रा प्रारंभ होणार आहे. आणि ह्या यात्रेची या वर्षीची पूर्ण तयारी जवळपास झालेली आहे. आणि विशेष म्हणजे मुंबई रिजनमधनं आपली ही विशेष ट्रेन यंदा रेल्वे विभागाने नवीन ट्रेन पाठवली आहे. ती भुसावळला येऊन थांबलेली आहे आणि रात्री उशिरा नवीन अमरावती रेल्वे स्टेशनला येईल. मागील 3-4 वर्षी मागील 3 वर्षी आपली ट्रेन उशिरा गेली होती. यावर्षी वेळेवर जाणार आहे. उद्या या विशेष ट्रेन यात्रेला अमरावतीचे खासदार आनंदरावजी अडसूळ हिरवी झेंडी दाखवणार. त्याच्यानंतर यात्रेवर आपण रवाना होऊ. जवळपास या वर्षी यात्रेकरिता 1250 यात्रेकरू जात आहे आणि हे सांगताना अभिमान वाटते. जय माता दी सेवा समिती आणि अग्रवाल युथ क्लब परतवाडा या दोन्ही समितीचे कार्यकर्ते जवळपास 70-80 कार्यकर्ते मागील 6 महिन्यापासून या यात्रेच्या तयारीसाठी लागतात आणि हा 5वा सफलतम वर्ष आहे. विदर्भात अशा प्रकारची ही एकमेव यात्रा आहे जे लागोपाठ 5व्या वर्षी चालू आहे. या निमित्तानं आम्ही रेल्वे विभागाचा विशेष आभार व्यक्त करू. रेल्वे विभागाने यंदा मागील 4 वर्षाच्या तुलनेत खूप सहयोग केला. रेल्वे विभागाचे CPTM रामचंद्रन साहेब यांनी पण विशेष सहयोग केलं. त्यांचा पण आभार व्यक्त करू. आणि भैरू महाराज यांची खाण्यापिण्याची बाकी सगळी व्यवस्था ट्रेनमध्ये असते. त्यांची जवळपास 75 लोकांची टीम आमच्यासोबत उद्या वैष्णोदेवी यात्रेकरिता जाणार आहे. पहिल्या वर्षी आम्ही अमृतसर यात्रेला वाघा बॉर्डरच्या माध्यमानं तिकडे गेलो होतो वैष्णोदेवीला. यावर्षी पण वाघा बॉर्डर आणि अमृतसर मार्गे आम्ही वैष्णोदेवी पोहोचणार आहोत. यात्रेकरिता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं, सहयोग केलं, सहकार्य केलं
त्यांचं सगळ्यांचं मी जय माता दी सेवा समिती, अग्रवाल यूथ क्लब, अमरावती मंडल, मातृभूमी आणि सर्व समितींच्या तर्फे आभार व्यक्त करतो आणि भावी भक्तांचा पण आभार व्यक्त करतो. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्यावर विश्वास दर्शवला. जरी 1250 यात्री आमच्यासोबत यात्रेकरिता जात असेल तरी 200 लोक आताही वेटिंगमध्ये आहेत आणि आताही सतत लोकांचे फोन वाजत आहेत. जे लोक यावर्षी जाऊ शकले नाही ते पुढच्या वर्षी जाईल अशी हमी देतो. धन्यवाद. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. सभी जय माता दी सेवा समिति से जुड़े सभी माता भक्तों से नम्र निवेदन है कि हमारी ट्रेन यात्रा स्पेशल वैष्णो देवी अमृतसर 28 तारीख को कल सुबह जो निकलने वाली है, वो ट्रेन अभी लेटेस्ट में अमृतसर भुसावल पहुंच चुकी है. रात तक हमें बंडेरा हैंडओवर हो जाएगी. इसलिए गाड़ी इस समय कल सुबह सभी भक्तों से नम्र निवेदन है कि गाड़ी राइट टाइम है. सुबह 9:45 बजे 9:45 पर गाड़ी अमरावती स्टेशन से अकोली साईनगर अमरावती स्टेशन से निकलेगी. सभी भक्तों से निवेदन है कृपया सभी समय पर आकर अपनी उपस्थिति दर्ज कर. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीनं साईनगर येथील साई मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभो अशी मागणी साईबाबांना करण्यात आली. साईबाबांची पूजा अर्चा करून आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं. महाआरतीला माजी आमदार संजय बंड, महानगर प्रमुख सुनील खराटे, अमोल निस्ताने, बंडू सावळे, राजेश वानखडे, प्रतिभा बोबशेट्टी, ओजस्विनी असणारे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. आमचे पक्षप्रमुख शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळं त्यांना उदंड आयुष्य लाभो हा उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही आज साईनगरमध्ये महानगर प्रमुखांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी या आरतीचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनात हा महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणार आहे. विशेषतः शेतकरी बांधवांना न्याय्य भूमिका देण्याचं एकमेव काम आदरणीय उद्धवजी करत असल्यामुळं अशा नेतृत्वाची आज संपूर्ण जगाला देशाला हेवा वाटावा असं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या प्रती आमच्याही भावना त्या उदंड आयुष्य त्यांना लाभो या असल्यामुळं आज आम्ही साईबाबांच्या चरणी तशी आशीर्वादपर या ठिकाणी आरती करणार आहोत. की संपूर्ण महाराष्ट्रात साईबाबाचे भक्त आहेत. आज ते पण सर्व ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत ते आमचे शिवसैनिक बांधव करतच आहेत. परंतु अमरावतीचं साईबाबाचं मंदिर हे एक विशिष्ट महत्त्व प्राप्त असलेलं मंदिर असल्यामुळे हे ठिकाण निवडण्यात आलं. अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी आज अमरावती शिवसेना महानगरतर्फे महाआरतीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज या महाआरतीनं आमच्या पक्षप्रमुखांना उदंड आयुष्य लाभो अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. आणि ते नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा आपलं नाव ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच पद्धतीनं त्यांचं आमचं सर्वस्व आम्ही त्यांना अर्पण करण्यास तयार आहोत. आणि येणाऱ्या काळात आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना या महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून लोकांच्या समोर आणू. अमरावती शहरातील वासनिक सेवा मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर देवस्थान माता खिडकी येथे ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत आचार प्रकरणावर महाभाष्य प्रवचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हे आयोजन बुधवार 6 जुलै ते शनिवार 5 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. अमरावती शहरातील वासनिक सेवा मंडळाच्या वतीने ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत आचार प्रकरणावर महाभाष्य प्रवचन सोहळ्याचे आयोजन अमरावती शहरातील श्रीकृष्ण मंदिर देवस्थान माता खिडकी येथे करण्यात आली आहे. हे आयोजन बुधवार दिनांक 26 जुलैपासून तर शनिवार दिनांक 5 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या श्रीमुखाद्वारे निरोपिलेल्या ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत
सूत्रपाठ या ग्रंथातील आचार प्रकरणातील प्रवचनावर येथे निरूपण होत आहे. तळागाळातील लोकांना मराठी मातृभाषेतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे शास्त्र समजावून सांगणारे व्याख्यान मार्तंड ज्ञान महर्षी परावर जाणते परमपूज्य श्री दिगंबर मुनी अंकुळनेकर दादाजी यांच्या सुमधुर वाणीतून प्रवचन सोहळा येथे होत आहे. भाविक भक्त मोठ्या संख्येने या महाभाष्य प्रवचनाचा लाभ घेत आहेत. पण अर्जुनाला वाटतं लगेच जर घेतो तर ती त्याची प्रसन्नता आहे किंवा नाही देण्याची, म्हणून त्याला प्रसन्न करण्याकरता अर्जुन मागोमाग त्याच्या घरी गेला. त्याच्या घरची सगळी परिस्थिती त्याला न्याहाळली आणि रात्री गुपचूप जाऊन त्याच्या घरी सेवा करू लागला, पाणी भरू लागला. आणि पत्नीला वाटेल पतीला पाणी भरलं होतं. पण ज्यावेळेस मी कुठे पाणी भरते म्हणजे मग भरते कोण, मी भरत नाही, म्हणून त्यांनी गुपचूप पाळत ठेवली आणि पाणी भरत असलेला अर्जुना त्यांनी पाहिला. त्या दिवशी पाळत ठेवल्यानंतर त्याला त्या तरुणाला म्हटलं की तू कोण आहे, हे कशासाठी करतो. त्याने सांगितलं की मी पंथीपुत्र अर्जुन, हे ज्ञानदाते गुरुजी आहे. त्या ज्ञानदाते गुरुजीकडून जे काही आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे ते ज्ञान त्यांच्या प्रसन्नतेतून घ्यायचं, म्हणून त्यांची प्रसन्नता ही अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांची प्रसन्नतेसाठी त्यांची सेवा करणं, त्यांना हवं आहे जे हवं आहे जे नको आहे ते त्यांना पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आमचं होणार नाही. म्हणून त्यांची प्रसन्नतेतून आपल्याला ते ज्ञान देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि जे प्रसन्नतेतून ज्ञान दिले जाते ते प्रसवते. अमरावती शहराच्या नगर वाचनालयाला आता 148 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1867 साली या वाचनालयाची स्थापना करण्यात आली होती. आधी या वाचनालयाचं नाव नेटिव्ह जनरल लायब्ररी होतं, ते आता नगर वाचनालयाच्या रूपात आहे. येथे जवळपास 90,000 पुस्तकं व ग्रंथ शहरवासियांसाठी असून 52 वृत्तपत्र येथे रोज येतात. 40 वर्षांपासून लोकमान्य टिळक व्याख्यानमालेचं आयोजन येथे करण्यात येतं. सन 1867 के नवंबर मास में अमरावती नगरी में नेटिव जनरल लाइब्रेरी इस नाम से जवाहर गेट के अंदर वाचनालय बनाया गया. पश्चात नगर पालिका ने नगर वाचनालय के लिए कुछ जगह आवंटित की है. इसी वाचनालय में प्रत्येक 26 जुलाई से लेकर 1 अगस्त तक टिळक व्याख्यानमाला आयोजित की जाती है. आइए ले चलते हैं आपको और बताते हैं टिळक व्याख्यानमाला. अमरावती नगर वाचनालयातर्फे गुरुवारी शहरवासियांसाठी लोकमान्य टिळक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. ही व्याख्यानमाला 26 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. नोव्हेंबर 1867 मध्ये स्थापित नेटिव्ह जनरल लायब्ररी आता वयाचे 148 वर्ष पूर्ण करीत आहे. वीर वामनराव जोशी, दादासाहेब खापर्डे, रावसाहेब मुधोळकर, संभाजी गोखले आदी देशभक्तांनी वाचनालयाची स्थापना जवाहर गेटच्या आत सेठ पुरणमल हेडा यांच्या मकानात केली. त्यानंतर कालांतराने या वाचनालयाचे नाव बदलत जाऊन शेवटी नगर वाचनालय असं या वाचनालयाचं नाव ठेवण्यात आलं. जवळपास सुरुवातीला 350 पुस्तके येथे होती व आता या नगर वाचनालयामध्ये 90,000 पुस्तके आहेत व 52 वृत्तपत्र येथे येतात. तसेच जवळपास 40 वर्षापासून ही व्याख्यानमाला येथे आयोजित होत असते. एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर अर्थात DCRवर. पोलीस ठाणे रहिमापूर. आरोपी पंकज लवाळे, फिर्यादी कुमारी वय 17. हकीकत, आरोपीने पीडित मुलीला निर्जन स्थळी बोलवून आत्महत्येची धमकी देऊन वारंवार शारीरिक अत्याचार केला. रहिमापूर पोलिसांनी 376 RW 4 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस ठाणे शेंदूरजना घाट. आरोपी चंद्रकांत कुमरे अधिक 1, फिर्यादी कुमारी वय 20.
हकीकत फिर्यादी कामावरून घरी जात असताना आरोपीने पाठलाग करून विनयभंग केला. चेंदूर जनाघाट पोलिसांनी 354 व 34 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय. पोलीस ठाणे परतवाडा. आरोपी अनोळखी. फिर्यादी फादर रमसिन साठीमई. हकीकत शाळेचं कुलूप तोडून 25,000चा LED व 15,000ची नगदी असा 40,000चा माल चोरट्याने लंपास केला. परतवाडा पोलिसांनी 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस ठाणे परतवाडा. आरोपी नितीन चौखंडे +3. फिर्यादी सौ वय वर्ष 28. हकीकत आरोपींनी संगनमत करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. 1 लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी छळ केला. परतवाडा पोलिसांनी 498 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राखी पौर्णिमा नजीक आली आहे. देशाच्या सीमेवर देशरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारा सैनिक घरादारापासून दूर आहे. त्याच्याशी बंधुत्वाचं नातं निभावण्यासाठी अमरावती शहरातील महिला मंडळाने राख्या सीमेवर पाठवल्या आहेत. NCC ऑफिसमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. 40,000 राख्या जवानांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. शहरातील विविध महिला संघटनांनी एकत्रित येऊन सीमेवरील जवानांना राख्या पाठवल्या. राखी पौर्णिमा नजीक आली आहे. घरादारापासून दूर राहणाऱ्या जवानांना महिला संघटनांच्या वतीने राख्या पाठवण्यात आल्या. NCC भवनमध्ये या संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. डॉक्टर गोविंद कासट व NCCचे अधिकारी तसंच महिला मंडळाच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. मान्यवरांचा महिला संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला. येथील जवानांना ओवाळून महिलांनी राख्या बांधल्या. सीमेवर जवान ऊन वारा थंडी पाऊस यांचा मारा झेलत देशरक्षण करतो, त्याचं हे ऋण अंशतः फेडण्यासाठी जवानांना राख्या पाठवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर या ठिकाणी हा अतिशय चांगला कार्यक्रम गेली 13 वर्ष, आता 13वं वर्ष सातत्याने साजरा होतो आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे. आणि तुमच्याशी बोलणारा गोविंद कासट पूर्ण 13 वर्ष त्या कार्यक्रमामध्ये हजर आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या ठिकाणी केवळ आता हे राखी देणं आणि पाठवणं, सुरुवातीला आम्ही सगळे रश्मीबाई पासून एक कल्पना मनात आली 13 वर्षापूर्वी आणि अशोकभाई जोशीला म्हटलं की असं असं करना है, बोले कोई बहन को पकडेंगे तर सक्षम बहन म्हणून आम्ही रश्मीबाई नावंदर त्यावेळी खूप उचलकूद करत होती, सगळीकडे पूर्ण शहरामध्ये उभी राहत होती इलेक्शनमध्ये. तर आम्ही तिला तिथे अप्रोच केलं आणि तिने या उपक्रमाचं सोनं केलं. सर्वप्रथम या आयोजनाबद्दल तिथं आपण सगळे एकदा जोरदार टाळ्या असतील की या राखी बरोबर पोहोचते की नाही या संभ्रमात आपण असताना या राखी बरोबर त्या जवानांपर्यंत पोहोचवणारी ही NCCची मंडळी, हा विभाग, हा परिसर ज्याच्याविषयी गोविंद कासटला मनात नितांत आदर आहे, त्या सर्वांसाठी आपण या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या. अमरावती शहरापासून भातकुली मार्गावर नागबाबा देवस्थान लोणटेक बंदी येथे नागपंचमीच्या पर्वावर उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी येथील परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं. दूरदूरून नागरिकांनी येऊन नागदेवाचं दर्शन घेतलं. नमस्कार मित्रों, भातकुली रोड पर लोनटेक नाम का एक ग्राम है और वहाँ पे नागदेव आश्रम है. नागदेव का एक मंदिर बना है जहाँ नागपंचमी के दिन भक्तों की भारी भीड़ जमा होती है दर्शन करने के लिए, नैवेद्य चढ़ाने के लिए. तो आइए आपको वहीं के दर्शन कराते हैं. अमरावती शहरापासून भातकुली मार्गावर लोणटेक ग्राममध्ये नागदेव मंदिर आहे. तेथे वर्षभरही भाविकांची ये जा दर्शनासाठी असते. पण नागपंचमीच्या पर्वावर येथे दूरदूरून भाविकांची गर्दी असते. संस्थांकडून नागपंचमीच्या पर्वावर विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अलोट नागरिकांची गर्दी, महिला पुरुष मुलं नागदेवताच्या दर्शनासाठी आले. यावेळी या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. विधिवत नागरिकांनी येथे येऊन नागदेवताची पूजा अर्चा केली. पुन्हा
27 जुलै रोजी नागपंचमीचा सण घरोघरी व मंदिरांमध्ये साजरा झाला. नागदेवतेचं मंदिरांमध्ये वारुळावर जाऊन भाविकांनी दर्शन घेतलं तर घरोघरी नागांची पूजा करण्यात आली. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणारे नागाचे अनंत उपकार मनुष्य प्राण्यावर आहे. हे ऋण अंशतः फेडण्यासाठी नागपंचमीचा हा सण. गुरुवारी नागपंचमीचा सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कांतानगर येथील मंदिरात भाविकांनी दर्शनाला गर्दी केली, रांगा लावल्या. कांतानगर येथील शिवमंदिरात नागाची मूर्ती आहे. येथे भाविकांनी धूप दीप लावून पूजा केली. कालीमाता मंदिरात अंबेच्या मूर्तीवर नागाचा फणा आहे. या नागदेवतेची पूजा अर्चा करण्यात आली. भाविकांनी दर्शन घेतलं. घरोघरी नागाचं पूजन केलं जातं. अनंत, वासुकी अशा 9 नागांची पूजा केली जाते. वासुकीने पृथ्वी आपल्या माथ्यावर धारण केली अशी मान्यता आहे. 9 नागांची पूजा करून दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. नागपंचमीच्या दिवशी कपडे शिवणे, भूमी खणणे, नांगरणे, कापणे, तव्याचा स्वयंपाकात वापर वर्ज्य आहे. भूमी नांगरणे, खणणे यासाठी वर्ज्य की नागाचा सापांचा वावर शेतात असतो. नांगरताना किंवा खणताना शेतकऱ्याच्या या मित्राला इजा होऊ नये ही त्यामागील भावना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असं श्रावणाचं वर्णन बालकवींनी केलंय. यंदा पाऊस उशिरा आला तरी श्रावणातील नागपंचमीचं हे पर्व रिमझिम पावसामध्ये साजरं होतंय. नागपंचमीच्या पूर्वसंध्येपासूनच अमृतधारा बरसत आहेत. निसर्ग व निसर्गाने दिलेल्या साधनांचं धर्म संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. तप्त धरित्रीला शांत करणाऱ्या या जलधारा म्हणजे सृजनाचा संदेश आहे. सणांच्या पर्वावर पावसाची बरसात हे शुभ संकेत आहेत. पाहूया 27 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए, देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. सन 1839 में चीन और ब्रिटेन के बीच अफीम युद्ध शुरू हुआ. सन 1882 में अमरावती नगर वाचनालय ने ₹1000 ब्याज से साहूकार पेंडके के पास से लेने के ठहराव पास हुआ. सन 1939 साहित्यकार आशा अरविंद बगे इनका जन्म हुआ. सन 1950 में मोहन वीणा के निर्माता विश्व मोहन भट्ट इनका जन्म हुआ. सन 1962 में जूनागढ़ के संत पुनीत महाराज इनका निधन हुआ. सन 1987 में डूबे हुए जहाज टाइटैनिक का मलबा खोज निकाला गया. सन 1967 में अभिनेता राहुल बोस इनका जन्म हुआ. सन 1955 में क्रिकेटर एलन बॉर्डर इनका जन्म हुआ. सन 2002 में उपराष्ट्रपति कृष्णकांत इनका निधन हुआ. सन 2003 में अमेरिकी हास्य कलाकार बॉब होप इनका निधन हुआ. सन 2001 में शासकीय इमारतों पर सिगरेट, तंबाकू इसकी जाहिरात बंदी का नियम लागू किया गया. सन 2010 में जयपाल राणा ने विश्व शूटिंग चैंपियनशिप जीती. साल 1897 में आज ही के दिन प्रख्यात स्वतंत्रता सेनानी बाल गंगाधर तिलक को पहली बार मुंबई में गिरफ्तार किया गया था. उन्हें केसरी समाचार पत्र में एक जोशीली कविता और शिवाजी पर एक लेख प्रकाशित करने पर गिरफ्तार किया गया था. आज ही के दिन साल 1939 में ब्रिटिश सरकार द्वारा क्राउन रिप्रेजेंटेटिव्स पुलिस के नाम से केंद्रीय बल का गठन किया गया था.
आजादी के बाद साल 1949 में सीआरपीएफ एक्ट द्वारा इसका नाम बदलकर केंद्रीय रिजर्व पुलिस बल कर दिया गया। साल 1953 में आज ही के दिन अमेरिका, चीन और उत्तर कोरिया द्वारा युद्ध विराम के समझौते पर हस्ताक्षर करने के साथ ही आज ही के दिन साल 2015 में भारत के 11वें राष्ट्रपति और मिसाइल मैन के नाम से प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम का मेघालय की राजधानी शिलोंग में निधन हुआ था। सन 1992 में सुप्रसिद्ध चरित्र अभिनेता अमजद खान इनका निधन हुआ। ये इनाम इसलिए है कि यहाँ से 50-50 कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है बेटे सो जा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा। हम रामगढ़ के बाप है। जो डर गया समझो मर गया। बहुत ही आराम लगता है। मारेंगे अब आएगा मजा खेल का। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.